नमस्कार नमस्कार मंडळी, वंदे मातरम. मी हर्षल देव. कसे आहात तुम्ही सर्व? आज एक विशेष दिवस आहे. आज एका विशेष ठिकाणी आहे. हॉलंड किंवा नेदरलँड ज्याला आपण म्हणू, त्याच्या राजधानीमध्ये ॲम्स्टरडॅममध्ये मी आज आहे. आणि हे पहा, तुम्हाला दाखवतो. सध्या मी जहाजावर आहे. जहाजावरून हे बाहेरचं दृश्य तुम्ही बघू शकतात. खरं तर काल बाहेर गेलो असताना मी फेसबुक लाईव्ह करणार होतो, पण ते काय मला जमलं नाही. पण आज जहाजावरूनच हे रम्य दृश्य नेदरलँडचं, ॲम्स्टरडॅमचं मी तुम्हाला दाखवतो. आणि या दृश्यात रमताना मी केवळ आज एकटा नाही आहे, तर माझ्यासोबत एक विशेष व्यक्ती आहे. मी म्हणेल ती व्यक्ती कायमच अदृश्य रूपाने माझ्यासोबत असते असा माझा विश्वास आहे. पण आज ती केवळ अदृश्य रूपाने माझ्यासोबत नाही, तर ती मूर्त स्वरूपात आज माझ्यासोबत आहे. ते म्हणजे श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज. आज महाराजांना इथे वरती आणण्याचं, डेकवर आणण्याचं एक कारण असं आहे की नेदरलँडविषयी बोलताना, डचांविषयी बोलताना मला महाराजांशी संबंधित एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. पण नेदरलँड हा शब्द किंवा या देशाचं नाव ऐकल्यावर माझ्या मनात सर्वात प्रथम जर कोणतं काव्य आलं असेल, कोणत्या काव्य पंक्ती आली असतील, तर त्या ह्या आहेत: रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. स्वातंत्र्य कवी गोविंद, आपण सर्वांना माहिती असतील, स्वातंत्र्य कवी गोविंद यांनी जे परखड प्रश्न विचारला, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले, त्यांनी अनेकांची उदाहरणं दिली. श्रीराम, श्रीकृष्ण, त्यानंतर अनेक देशांची त्यांनी उदाहरणं दिली. छत्रपती शिवरायांचं त्यांनी उदाहरण दिलं. आणि शेवटी प्रश्न विचारला, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. त्यामधलं दुसरंच कडवं आहे: किती धाडिले अर्ज त्याने दरांनी, किती धाडिले अर्ज त्याने दरांनी, बहु प्रार्थिले शत्रू भिक्षेश्वरांनी, तरी काय तद्राज्य झोळीत आले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. कोणाला मिळाले रणावीण स्वातंत्र्य? कोणालाच नाही. याचा अर्थ असा की नेदरलँड हा स्पेनच्या अधिपत्याखाली होता. आणि स्पेनच्या अधिपत्याखाली असताना यांची एक संस्था होती, ज्याला भिकाऱ्यांची संस्था म्हणायचे. त्याने अनेक अर्ज विनंत्या या स्पेनच्या लोकांना केल्या, स्पेनच्या राज्यकर्त्यांना केल्या. पण त्या अर्ज विनंत्यांचा काही उपयोग झाला का? किती धाडिले अर्ज त्या नेदरांनी, बहु प्रार्थिले शत्रू भिक्षेश्वरांनी, तरी काय तद्राज्य झोळीत आले. म्हणून काय त्यांच्या झोळीत राज्य आलं का? रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. आणि शेवटी 80 वर्ष नेदरलँड हा स्पेनशी झुंजला. रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना, असा भूतकालीन सिद्धांत जाणा, स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले. स्वराज्याची इच्छा असेल ना तर युद्ध केलेच पाहिजे. स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. हा आहे नेदरलँडचा इतिहास. पहिली 5 वर्ष, त्या 8 वर्षातली पहिली 5 वर्ष हे स्पेनमधले कॅथलिक ख्रिश्चन आणि नेदरलँडमधले प्रोटेस्टंट ख्रिश्चन यांच्यामध्ये झुंज झाली. म्हणजे कॅथलिक आणि प्रोटेस्टंट हे खरं तर अनेक त्यांच्यामध्ये जाती आहेत, पण या 2 जातींमध्ये इथे पहिलं युद्ध झालं. ती मिलिटरी युद्ध होतं. आणि त्यानंतरची 3 वर्ष जी महत्त्वाची होती, ती केवळ नेदरलँड आणि स्पेन पुरता मर्यादित नव्हती, तर इतर देशांनी सुद्धा यांना सहाय्य केलं. आणि अखेर नेदरलँड स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय हो? स्वातंत्र्य किती उदात्त भावना आहे. स्वातंत्र्याची उदात्त भावना मी तुम्हाला काय सांगणार. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शब्दात सांगायचं तर स्वातंत्र्याचं मोल तोलण्यासाठी साधा तराजू नव्हे, तर इंद्रलोकीचा तराजू हवा. आणि त्या इंद्रलोकीच्या तराजूमध्ये एका बाजूला तुम्ही जगातले सारे सुख टाका आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्य टाका. अवश्य त्या स्वातंत्र्याचाच पारडं भारी होईल आणि त्या सर्व सुख आकाशात उधळले जाते. पण आपण केवळ स्वातंत्र्य झालं म्हणजेच झालं का हो? नाही, तर संपूर्ण जग स्वातंत्र्य राहिलं पाहिजे. कारण याच युरोपातला एक क्रांतिकारक होता, त्याविषयी मी नक्कीच बोलेल. त्याचेच असे विचार आहेत की देवाने माणसाला स्वतंत्र राहण्यासाठी जन्माला घातलंय. पण बाकीच्या युरोपियन देशांमध्ये ती भावना खरंच होती का? आपल्यामध्ये होती, भारतामध्ये ती होती. स्वामी विवेकानंद असतील, महर्षी अरविंद असतील, लोकमान्य टिळक असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, असे अनेक महापुरुषांनी केवळ आपल्या स्वातंत्र्याचा विचार नाही केला, तर अवघा जग स्वातंत्र्य राहावं याचा त्याने विचार केला. होऊ निया मुक्त स्वतः, करील मुक्त ती जगता, ममतेच्या समतेच्या
सुजनरक्षणाला असं सावरकर म्हणतात. आणि या सर्वांचं हा विचार आला कुठून? तो विचार आला रायगडावर अभिषिक्त झालेल्या त्या शिवतत्वामधून, त्या विष्णू तत्वामधून, म्हणजे श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराजांकडून. शिवाजी महाराजांचा आणि डचांचा, म्हणजे नेदरलँडच्या लोकांना ज्यांना डच म्हटलं जातं, शिवाजी महाराजांचा आणि डचांचा संबंध आला का कधी? हो, आला ना, अनेकदा आला. पण त्याच्या आधी डच आपल्याकडे कधी आले? डच किंवा नेदरलँडच्या लोकांनी आपला देश स्वतंत्र केला, पण त्यांनी इतर देशांना आपल्या अधिपत्याखाली घेण्याचा प्रयत्न केला. मग काय हो तुमच्या स्वातंत्र्याचा तुम्ही जो लढा दिला त्याचा अर्थ तरी काय? सर्वात सुरुवातीला ते इंडोनेशिया आणि बाकीचे जे आपले त्या साईडचे पूर्वेकडचे जे देश आहेत त्यांच्याकडे व्यापाराच्या निमित्ताने गेले आणि तिथे त्यांनी त्यांचं राज्य सुरू केलं. त्यानंतर ते आपल्याकडे आले. आंध्र प्रदेशमध्ये सगळ्यात पहिल्यांदा डचांनी आपली फॅक्टरी सुरू केली. आपल्याकडे पोर्तुगीज आधीपासून होते. पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी आणि डच ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये झुंज सुरू झाली. त्यामध्ये प्रवेश केला तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने. या तिहेरी लढाईमध्ये पिचला जात होता तो भारतीय. आणि अशातच जन्म झाला श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा. महाराजांची आणि डचांची भेट झाली नाही का? झाली, अवश्य झाली. सुरतेमध्ये त्यांची भेट झाली, महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये त्यांची भेट झाली. महाराजांनी जेव्हा राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजय केला, त्या दक्षिण दिग्विजयाच्या वेळी सुद्धा 1677 साली महाराजांची आणि डचांची भेट झाली. पण महाराजांच्या आणि डचांच्या संबंधांमधला एक अतिशय मोलाचा प्रसंग आज मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय. महाराजांची सुरत स्वारी आपण सर्वांना माहिती असेल. 63-64 साली महाराजांनी सुरतीची पहिली स्वारी केली. त्या स्वारीमध्ये तिकडे सुरतेमध्ये एक डच व्यापारी होता. अर्थात तो व्यापारी तेव्हा हयात नव्हता. तो डच व्यापारी अतिशय धर्माने काम करायचा, म्हणजे चांगल्या मार्गाने तो व्यवहार करायचा, व्यापार करायचा. त्यांनी कधीही आपल्या व्यापारामध्ये धर्म, जात किंवा कोणाचाही द्वेष न करता त्यांनी व्यापार केला. आणि तो व्यापार करत असताना त्याने सर्वांना आपलंसं केलं. महाराजांना हे माहीत होतं. आणि सुरत स्वारीच्या वेळेला हा जो एक प्रसंग घडलाय तो मी माझ्या शब्दात काय सांगणार, पण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या लेखणीतून तो जो प्रसंग सांगितला आहे तो आज तुमच्यासमोर मांडण्याची माझी फार 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 इच्छा आहे. जाणता राजामधला तो प्रसंग आहे. सुरत महाराजांचा छापा पडला सुरतेवर. त्या असा एक प्रसंग आहे की रंगमंचावर एक डच बाई येते तिच्या मुलांसोबत. समोर एक क्रॉस आहे आणि ती प्रार्थना करत असते, ओ गॉड सेव्ह अस, सेव्ह अस. आणि तेव्हा काही घोडेस्वार तिच्या घराच्या बाहेरून उभे राहतात. ती त्यांना म्हणते, आप लोग अंदर कैसे नहीं आए? मुझे तो लगा था कि आप शिवाजी राजा के लोग हमको मार डालेंगे, हमारा घर बार सब जला देंगे, हमें हमारी जिंदगी बर्बाद कर देंगे, पर आपने ऐसे कैसे नहीं किया? तेव्हा तो सरदार म्हणतो, नहीं नहीं बहन जी, ऐसा कुछ भी नहीं होगा. इस घर में एक औरत अपने बच्चों के साथ रहती है. ये जानकर हमारे शिवाजी राजा ने आपकी रक्षा करने के लिए हमें इधर भेज दिया है. हाँ, पूरे रात यहाँ पे पहरा देने का महाराज ने हमको हुक्म दिया है. हाँ, आप बिल्कुल भी घबराइए मत बहन जी, आपको किसी से कुछ भी तकलीफ नहीं होगी. आणि तेव्हा शाहीर म्हणतो, झळकला शिवशाहीचा थाट, भिकट तरी भाग्यशाली ही वाट, जी 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 जी. असे होते आपले शिवाजी महाराज. ही आहे आपल्या संस्कृतीचा गौरव जो महाराजांनी केला आणि तोच आपल्या सर्वांच्या रक्तात आहे. खरं तर न्यूझीलंडमध्ये असताना कवी गोविंद आठवले, छत्रपती शिवाजी महाराज आठवले आणि हे सगळं आपल्या साक्षीने या भूमीवर मांडावं अशी फार फार इच्छा होती. आणि ती इच्छा, एक आनंद आज व्यक्त केला, ती इच्छा आज पूर्ण केली. धन्यवाद. वंदे मातरम. श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.